छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। ऑपरेशन थिएटरमध्ये नेलेल्या 5.5 वर्षाच्या चिमुकल्याचा चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाला आहे। बातमी सविस्तर पाहूयात त्या अगोदर वी न्यूज मराठी चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या 5.5 वर्षांच्या दैविकला 20 एप्रिल रोजी खाजेचा त्रास होत असल्याने रुग्णालयात तपासणीसाठी आणले होते। तेव्हा डॉक्टर अर्जुन पवार यांनी बाळाला फायमोसिस विथ पिनाइल टॉर्नन हा आजार झाल्याचं सांगितलं होतं। यासाठी छोटंसं ऑपरेशन करावं लागेल असंही सुचवलं होतं। त्यानुसार 25 एप्रिल रोजी बाळाला ऑपरेशन करण्यासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं। 25 एप्रिल रोजी बाळाला ऑपरेशन करण्यासाठी दवाखान्यात दाखल केले होते। 26 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता दैविकला ऑपरेशनसाठी नेण्याची तयारी केली। साधारण 7:15 वाजता डॉक्टर अर्जुन पवार, भूलतज्ञ डॉक्टर शेख मोहम्मद इलियास आले। सुरुवातीला डॉक्टरांनी 20 ते 25 मिनिटात ऑपरेशन होईल असं सांगितलं होतं, मात्र 45 मिनिटं झाली तरी ऑपरेशन झाले नव्हते। शेवटी तासाभराने डॉक्टर पवार ओटीमधून बाहेर आले आणि त्यांनी ऑपरेशन चांगलं झाल्याचं सांगितलं। डॉक्टर इलियास यांनी बाळाला स्पाईनमध्ये भूल दिली होती, परंतु बाळाने मध्येच हात हलवल्यामुळे त्याला परत झोपेचं इंजेक्शन द्यावं लागलं। त्यामुळे बाळ सध्या बेशुद्ध आहे, थोड्या वेळाने शुद्धीवर येईल असं सांगितलं आणि निघून गेले। मात्र त्यानंतर दैविक कधीच शुद्धीवर आला नाही। साधारण 6 मे पर्यंत त्याच्यावर ICU मध्ये उपचार सुरू होते। 6 मे रोजी दुपारी 3:30 वाजता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं। दवाखान्यातील सर्व डॉक्टर आणि नर्स यांनी काही वेळापूर्वी त्याने डोळे उघडले होते, हातपाय हलवले होते, आता तो झोपलेला आहे अशी चुकीची माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। दैविकला ऑपरेशनपूर्वी डॉक्टरांनी स्पायनलमध्ये भूल दिली होती, मात्र ऑपरेशन सुरू असताना त्याने हात हलवल्यानंतर डॉक्टर शेख इलियास यांनी बाळाला झोपेचे इंजेक्शन दिले। CCTVत तो 3 इंजेक्शन देताना दिसत आहे। ते 3 इंजेक्शन नेमके कशाचे याचा उल्लेख उपचाराच्या कागदपत्रांमध्ये नाही असे उच्चस्तरीय समितीच्या अहवालात म्हटले आहे।